एक खासदार अचानक ईडीच्या कारवाईत सापडतो। त्याच्या घरावर छापे, मित्रमंडळींना अटक आणि स्वतः तो थेट ऑर्थर रोडच्या काळ्या कोठडीत असतो। पण ही कहाणी इथेच संपत नाही, तर इथूनच सुरू होते नरकातला स्वर्ग। संजय राऊत यांनी तुरुंगात बसून लिहिलेलं हे पुस्तक म्हणजे केवळ आत्मकथन नाही, तर सत्तेच्या गलिच्छ राजकारणावर थेट प्रहार करणारा एक राजकीय स्फोट आहे। या पुस्तकातून उघड होतं केंद्राच्या मंत्र्याशी झालेलं थेट संभाषण, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांची अंधारातली भूमिका आणि राजकीय सूड म्हणून वापरल्या गेलेल्या केंद्रीय संस्था। आजच्या या व्हिडिओत आपण वाचणार आहोत संजय राऊत यांच्या तुरुंगातील जगण्याची कहाणी, त्या फोन कॉलचं सत्य आणि नरकातल्या स्वर्गातलं ते दगदगते सत्य, जे पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलू शकतं। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्ही बघणार आहात एक पुस्तक कसं बनतं शस्त्र आणि एक तुरुंग कसा होतो साक्षीदार। पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी 100 दिवस ऑर्थर रोड कारागृहात असताना संजय राऊत यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे। राऊतांच्या या पुस्तकात खळबळजनक किस्से आहेतच, त्याशिवाय राजकारणातील अनेक अविश्वसनीय घटनांवरून या पुस्तकाच्या माध्यमातून पडदा उघडणार आहे। विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विषयाच्या अनेक घटना या पुस्तकात समावेश आहे। या पुस्तकातील राजा का संदेश साफ है या प्रकरणात अमित शहा यांना बाळासाहेब ठाकरेंनी कशी मदत केली होती याची साध्यता कथा सांगण्यात आलेली आहे। गुजरात दंगल प्रकरणात CBI चौकशी करण्यासाठी शहा यांच्या मागे हात धुवून लागले असताना, तसेच तडीपाराची कारवाई झाली असताना बाळासाहेबांच्या एका फोन कॉलने शहांना संकटाच्या जाळ्यातून कसे बाहेर काढले याचे सविस्तर वर्णन राऊत यांनी केलेले आहे। मी अडचणीत आहे, अमुक न्यायाधीशांसमोर घटना सुरू आहे, तडीपार आहे वगैरे असे अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितले। त्यानंतर अमित शहा बाळासाहेबांना म्हणाले, आप बात करेंगे तो आपकी बात मान लेंगे, तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाही। त्यानंतर बाळासाहेब ठाकरे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या फोनवरून शहा यांचे प्रकरण ज्याच्याकडे होते त्यांना बोलले, तुम्ही कोणताही पदावर बसलेले असा पण तुम्ही हिंदू आहात हे विसरू नका। हे बाळासाहेबांचे शेवटचे वाक्य। बाळासाहेब ठाकरे यांच्या एका फोनने शहा यांच्या जीवनातील आणि राजकीय प्रवासातील बहुतेक अडचणी दूर झाल्या। त्यामुळे त्यानंतर अमित शहा यांनी पुढे काय केले हे सर्वजणांनी पाहिले आणि शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांशी ते निर्गुणपणेच वागण्याची भावना या पुस्तकातून संजय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे। तसेच संजय राऊत दावा करतात की ईडीकडून त्यांच्यावर कारवाई होत असताना त्यांच्या मित्रपरिवारावर व कुटुंबावर दबाव आणला जात होता। 2022 मध्ये त्यांच्या निकटवर्तीय प्रवीण राऊत आणि सुजित पाटकर यांच्या घरी ईडीचे छापे पडले। दिवसभर हे छापे चालले आणि याच वेळी संतप्त संजय राऊत थेट अमित शहा यांना फोन करतात, मला गृहमंत्र्यांशी बोलायचंय, मी संजय राऊत बोलतोय असं म्हणत त्यांनी फोन केला। काही वेळात उत्तर मिळालं, गृहमंत्री बैठकीत आहेत। त्यानंतर काही वेळातच गृह मंत्रालयातून फोन आला, अमित शहा स्वतः बोलायला तयार झाले। अमित शाह, संजय जी बोलिए, आपने फोन किया था। संजय राऊत, अमित भाई, आपले राजकीय मतभेद आहेत, तुम्ही मला टार्गेट करू शकता, मी दिल्लीत आहे, मला अटक करा, पण माझ्या मित्रांना कुटुंबियाला त्रास का देता। अमित शाह, संजय भाई, मुझे कुछ भी जानकारी नहीं है, मैं देखता हूँ। संजय राऊत पुढे लिहितात की या फोन नंतर आशिष शेलारचा त्यांना फोन आला। शेलार यांनी सांगितलं अमित भाईचा फोन होता, समजून घ्या। यावर राऊत यांनी त्यांना उत्तर दिलं। या पुस्तकातून संजय राऊत एक मोठं विधान करतात की सत्ताधाऱ्यांकडून सुडाचे राजकारण केले जात आहेत। ते लिहितात की जर मी राजकीय दृष्ट्या गैरसोयीचा आहे तर मला थेट अटक करा, पण इतर निरपराध लोकांना छळू नका। हे विधान केवळ राऊत यांच्या अनुभवावर आधारित नसून आज अनेक विरोधी नेत्यांनी व्यक्त केलेल्या भावना यांच्याशी मिळत्या जुळत्या आहेत। ईडी, CBI, इन्कम टॅक्स या संस्था राजकीय हेतूने वापरल्या जात आहेत असा आरोप अनेक वेळा झालेला आहे। पुस्तकाच्या अखेरीस संजय राऊत स्वतःच आत्मपरीक्षण करतात। तुरुंगात बसून ते विचार करतात, आपण कोण होतो आणि आता आपण कोण झालो आणि आता पुढे काय होणार। त्यांनी अनुभवलेली मानसिक वैचारिक विचार वाचायला भाग पाडतात, कारण नरकातला स्वर्ग हे पुस्तक म्हणजे एका नेत्याच्या आत्मसंघर्षाची कहाणी आहे।
ही कहाणी केवळ राजकीय नाही तर मानवी मूल्याची सुद्धा आहे। राऊत हे राजकारणात पुन्हा तितक्याच ताकदीने उभे आहेत, पण आता ते एक नरकातून निघून आलेले माणूस आहेत। तर मित्रांनो, नरकातला स्वर्ग हे पुस्तक केवळ एक आत्मकथन नाही तर सत्तेच्या पाताल यात्रेचं दस्तऐवजीकरण आहे। जर तुम्ही हे पुस्तक वाचलं नसेल तर नक्की वाचा आणि तुम्हाला या पुस्तकातील कोणता भाग सगळ्यात धक्कादायक वाटतो हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा। तसेच या व्हिडिओवर तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।